ITCX टेम्पल कन्व्हेन्शन अँड एक्सपो हा मंदिराचा महाकुंभ आहे, ज्यामध्ये 57 देशातील मंदिरांचा समावेश आम्ही यामध्ये आहे। त्यातील 17 देशाचे मंदिर, जवळजवळ 600च्या आसपास मंदिरं फिजिकली इकडे तिरुपती मध्ये उपस्थित राहणार आहेत आणि टोटल कन्व्हेन्शनमध्ये 1581 मंदिरं फिजिकली, प्रत्येक मंदिराचे 2 प्रतिनिधी अशा प्रकारे इथे उपस्थित राहणार आहेत आणि 1,500 ते 2,000 लोक हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। या कन्व्हेन्शनमध्ये जरी आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन असलं तर यामध्ये मंदिरं, बुद्धविहार, गुरुद्वारा, इस्कॉन टेम्पल, स्वामीनारायण मंदिरं आणि सर्व प्रकारचे पंथाची मठ ही यामध्ये सम्मिलित होणार आहेत। मला वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा विचार घेऊन आम्ही यामध्ये प्रयत्न करतोय। उद्या संध्याकाळी 4 वाजता तिरुपती सारख्या पवित्र ठिकाणी, जसं आपण मगाशी सांगितलं की मागच्या वेळेला आम्ही काशी, बनारसला काशीला विश्वेश्वराच्या इथे केलं होतं, तसंच आता विष्णूच्या नगरीमध्ये तिरुपतीमध्ये संमेलन होतंय, ज्याचं होस्ट स्वतः आंध्र प्रदेश सरकार करत आहे आणि त्यामुळे आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट असतील। कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे हे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपले देवाभाऊ देवेंद्र फडणवीस असतील, गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोद सावंतजी असतील, सन्माननीय महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि IT मंत्री आशिष शेलारजी असतील, सन्माननीय गोव्याचे अर्बन डेव्हलपमेंट मंत्री विश्वजीत राणेजी असतील, सांस्कृतिक मंत्री श्री रोहनजी इथे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे राम मंदिर शिलान्यासाचे अध्यक्ष गोविंदासजी देखील उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघचालक मुकुंद जी देखील या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत। या व्यतिरिक्त TTD टेम्पलचे देखील प्रमुख लोक, प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि अतिशय भव्य दिव्य असा उद्या उद्घाटनाचा सोहळा पार पडेल। मंदिराच्या उद्घाटनाबरोबर आपण वेगवेगळ्या राज्यातलं कल्चर, वेगवेगळ्या राज्यातल्या पूजाविधीचे पाठ याचे देखील स्टॉल्स लावलेत आणि महाराष्ट्र टुरिझमकडनं देखील इथे स्टॉल लावला गेला आहे। कल्चरल डिपार्टमेंटकडनं देखील महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे। हा देखील एक आकर्षाचा क्षण इकडे असेल। वेगवेगळ्या माध्यमातून सेमिनार्स होतील। प्रत्येक जसे विषय मी तुम्हाला सांगितले, मुंबईच्या पत्रकार परिषदेत देखील मी सांगितले की ॲडमिनिस्ट्रेशन असेल, लिगॅलिटी असेल, फंड मॅनेजमेंट असेल, सिक्युरिटी आणि क्लिनिंग असेल, या व्यतिरिक्त ग्रीन टेम्पलची संकल्पना असेल, मंदिर टुरिझमचा विषय असेल आणि C2Cचा विषय असेल, ज्या माध्यमातून आपण कॉमन मॅनचा पैसा कॉमन मॅनला कसा पोचेल। मंदिरामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती, प्रत्येक भक्त हा मनाच्या इच्छेपासून 1 रुपयापासून काही कोटी रुपयापर्यंत देतो, पण तो जर पैसा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आला, मग तो शैक्षणिक रूपातून असेल, मेडिकलच्या रूपातून असेल, बुक बँकेच्या रूपातून असेल, एखादा ग्रीन एनर्जी पॉवर प्रोजेक्ट करून गावाला वीज पुरवण्याचा प्रकार असेल, एखादी शाळा बांधण्याचा प्रकार असेल, एखाद्या ठिकाणी जर एखादा कुठला महाप्रलय किंवा भूकंप आला तर त्या ठिकाणी मदत करण्याचा सहभाग असेल, अशा अनेक माध्यमातून मंदिरांनी पुढाकार घेतला आहे आणि तो पुढाकार संपूर्ण देशातील मंदिरांनी, जगातील मंदिरांनी एकत्र येऊन करावा। त्यासाठी ITCX आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे। 3 दिवसाच्या होणाऱ्या या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी हे मान्यवर आहेत, त्यानंतर देखील 2 दिवस ह्या वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे एक्सपर्टीज येऊन त्यांचे स्पीचेस देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। काही मंदिराचे लोक आपले अनुभव सांगणार आहेत। या व्यतिरिक्त अनेक कार्यशाळा इथे होणार आहेत, अनेक प्रकारच्या विचारविनिमय होणार आहेत आणि या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म तयार करून देशातील मंदिरांना एकत्र करून, या मंदिराच्या इकॉनॉमीला एकत्र करून देशाच्या इकॉनॉमी बरोबर कसं जोडता येईल
आणि माननीय पंतप्रधानांच्या विकसित भारताला या भक्तीचा मार्ग जोडल्यानंतर अजून ताकद कशी देता येईल याचा आमचा प्रयत्न असेल. मी नेहमी प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो की कुठलाही विषय जेव्हा आम्ही सुरू करतो तेव्हा तो विषय 1 दिवसात, 1 वर्षात, 2 वर्षात लोकांच्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी संघर्ष होतो, काळ जातो. राम मंदिर त्याचं उदाहरण आहे. 503 वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर बांधलं गेलं. माझा हा प्रयत्न देखील 2023चा नाही आहे, तर माझा हा प्रयत्न 2005 पासूनचा आहे. 2005 आणि 6 मध्ये मी जेव्हा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा विश्वस्त होतो त्यावेळेला हा राष्ट्रीय टेम्पल संमेलन मी केलं होतं. पहिल्या वर्षी रामदेव बाबा आले होते, दुसऱ्या वर्षी केंद्रीय पर्यटन मंत्री रेणुका चौधरीजी आल्या होत्या. परंतु काही कारणामुळे, राजनीतिक विषयामुळे तो विषय बंद पडला. पण आम्ही पुन्हा 2017-18 मध्ये देवेंद्रजींशी चर्चा करून या विषयाला सुरुवात केली, पुन्हा अभ्यास सुरू केला. गिरीश कुलकर्णी जे आमचे सहकारी आहेत त्यांनी 58 देशामध्ये प्रवास केला. माझी पत्नी नीतानी 9 देशामध्ये प्रवास केला. संपूर्ण भारत देशामध्ये आम्ही भ्रमण करून वेगवेगळ्या मंदिरांशी संपर्क करून की कोणालाही हा विषय समजवत असताना त्यांची तयारी महत्त्वाची. त्यामुळे मला वाटतं की मागच्या वेळेचा अनुभव आमचा निश्चित चांगला राहिला. त्यामुळे गेल्या वेळी 1130 मंदिरं होती, यावेळी 1581 मंदिरं आली. मागच्या वेळी 700 मंदिरं ही ऑनलाईन होती, यावेळेला जवळजवळ 2000 मंदिरं ऑनलाईन आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रगती आहे आणि ती प्रगती पुढे जाऊन येणाऱ्या काळात आपल्याला एक परिवर्तन झालेली दिसेल याची मला खात्री आहे. आम्ही ह्या सेमिनारमध्ये ज्या 2-3 मोठ्या कंपन्या आहेत ज्या फूड प्रोडक्ट बनवतात, जसं गोदरेज असेल, टाटा असेल, प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल, याचे काही एक्सपर्टीज प्रत्येक फूड प्रोसेसिंगची प्रक्रिया आणि त्याची टेस्टिंग प्रक्रिया काय या विषयावर देखील चर्चा करणार आहे. मला वाटतं की आपण महाराष्ट्रातून आलात तर आपण 3 दिवस आमच्याबरोबर आहात, आपण देखील ते सेमिनार अटेंड कराल तर आपल्याला लक्षात येईल. या व्यतिरिक्त आम्ही महाराष्ट्र सरकारला चालू आहे लाईव्ह, आम्ही महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली होती, विनंती केलेली आहे की प्रत्येक मंदिर जे स्वतःचा प्रसाद बनवतात त्या मंदिरांनी त्यांची स्वतःची फूड टेस्ट लॅब बनवावी आणि फूड अँड ड्रग्सच्या माध्यमातून त्याची तपासणी व्हावी. आम्ही क्राऊड मॅनेजमेंट या विषयासाठी लालबागच्या राजाच्या प्रमुख लोकांना इथे बोलवलंय. कारण 11 दिवसाचा उत्सव आणि 1 कोटी लोक हे कशा प्रकारे मॅनेज करतात ह्याबद्दलचं उहापोह किंवा मार्गदर्शन हे लालबागच्या राजाच्या माध्यमातून होणार आहे. मांढरी देवीच्या प्रसंगानंतर आम्ही यामध्ये फार उत्सुकतेने आपल्याकडच्या जेजुरीचं मंदिर असेल, शिर्डीचं मंदिर असेल, तिरुपतीचं मंदिर असेल, वैष्णवदेवीचं मंदिर असेल, अशा अनेक लोकांना पॅनल डिस्कशनमधनं त्यांच्या मंदिराची व्यवस्था कशी होते. अनेक संस्था आहेत ज्या या व्यवस्थेमध्ये स्वतःच्या मर्जीने मदत करायला तयार असतात, पण त्या संस्था लोकांना माहीत नसतात. उदाहरण द्यायचं झालं तर अनिरुद्ध बापूंची संस्था महाराष्ट्रामध्ये ताकदीने काम करते. तसं साऊथमध्ये देखील अनेक संस्था आहेत, नॉर्थमध्ये देखील अनेक संस्था आहेत. अशा संस्था जर एकत्रित येऊन या क्राऊड मॅनेजमेंटला जर काम केलं, लोकांच्या शिस्तीचा पाढा जर आपण पाडला आणि व्यवस्थितपणे जर काम केलं. मला आजही आठवतं आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये मी जेव्हा विश्वस्त होतो त्यावेळेला अंगारिका चतुर्थीला 12 ते 15 लाख लोक एका दिवसात दर्शन घेतात. त्याची व्यवस्था आम्ही उभी केली होती. ती व्यवस्था आजही तशीच चालू आहे आणि त्याच्यापेक्षा उत्तम पद्धतीने आता चालू आहे. त्यामुळे व्यवस्था एकदा बसवली की ती पुन्हा बदलावी लागत नाही, मग त्याला लोक फॉलो करतात. त्याचा देखील मार्गदर्शन
त्या ठिकाणी होणार. निश्चितपणेच उमटतील याची मला खात्री आहे. जगभरातून 30 देशातील मंदिरं आमच्याबरोबर संपर्कात आहेत. आमचा प्रयत्न राहील पुढच्या टेम्पल कन्व्हेन्शनला की ज्या देशामध्ये हिंदू मंदिरांचा प्रस्थ आहे अशा एका राज्याच्या पंतप्रधानाला किंवा एखाद्या राष्ट्राध्यक्षाला त्या कार्यक्रमाला बोलवण्याचा आमचा प्रयत्न राहील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे उद्या सकाळी तिरुपतीमध्ये प्रस्थान करणार आहेत. तिथून सकाळी त्यांचं तिरुपतीचं दर्शन आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशातील काही प्रमुख व्यक्तींच्या त्यांच्या गाठीभेटी आहेत. आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची भेट आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता ते आपल्या एक्स्पोला भेट देतील. आजपासून 2 मोठी हवन एक्स्पोच्या ठिकाणी आता आम्ही दोघे जाऊन पूजा म्हणजे प्रसादाची पूजा करून सुरू करणार आहोत. त्याचं देखील दर्शन घेतील आणि मला वाटतं त्यानंतर ते कार्यक्रमाला येतील. महाराष्ट्र राज्यासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत वेळ द्यावा. हीच ITCXची एक सगळ्यात मोठी आपण म्हणू विजय त्याला मी म्हणता येणार नाही, पण आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश आहे असं मी म्हणेन. आता उद्या देवा पण आहे आणि प्रसाद पण आहे, त्यामुळे देवाभाऊ बरोबर प्रसाद एकत्रच आहे, त्यामुळे त्याची चिंताच नाही. नाही, मी प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात करणं फार सोपं होतं. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यात लोकांना बोलवणं, त्यांचा आदरातिथ्य करणं, त्यांची व्यवस्था करणं हे फार सोप्या पद्धतीने केलं जातं. परंतु एका परराज्यात जाऊन महाराष्ट्राचा झेंडा काढून महाराष्ट्राच्या एका व्यक्तीने, महाराष्ट्राच्या एका नेत्याच्या मदतीने, त्याच्या आशीर्वादाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने एखादी प्रयत्न जो देशहिताचा आहे, धर्महिताचा आहे, राष्ट्रहिताचा आहे तो करण्याचा जो माझा प्रयत्न आहे, त्याच्यासाठी पहिलं हे काशी विश्वेश्वरला केलं गेलं. काशी विश्वेश्वर हे असं म्हणलं जातं की भगवान शिवानी साक्षात त्याचं ते निर्माण केलेलं नगरी होती आणि ज्या नगरीमध्ये त्रिवेणी संगम होतो अशा नगरीमध्ये करायचा आमचा प्रयत्न होता. ज्या भगवान विष्णूंनी ह्या पुऱ्या पृथ्वीला जन्म दिला, पृथ्वीला स्वरूप दिलं, हा दुसरा प्रयत्न तिरुपतीमध्ये येऊन विष्णूच्या दरबारात करण्याचा प्रयत्न होता. आता जर देवाची इच्छा झाली तर माता महालक्ष्मीच्या पवित्र भूमीमध्ये आमचा करायचा प्रयत्न राहील. अंत्योदय प्रतिष्ठान हे खरं तर अंत्योदयाच्या नावामध्ये सर्व काही आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी माझी थोडी तब्येत खराब आहे, ज्या वेळेला डॉक्टर हेगडेवारांची संकल्पना मांडली त्यावेळेला अंत्योदयातून शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हावा, शेवटच्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा हा प्रयत्न होता. अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोचायचा प्रयत्न करतो. मग त्या माध्यमातून वेगवेगळ्या मेडिकल सर्व्हिसेस, एज्युकेशन सर्व्हिसेस अनेक उपक्रम आम्ही महाराष्ट्रात राबवतो. आता आंध्र प्रदेशमध्ये देखील आम्ही अनेक कार्यक्रम इथे करतो आहोत. मागच्या वेळी आम्ही वाराणसीमध्ये ते कार्यक्रम काशीमध्ये केले होते आणि आता देखील मेडिकल कॅम्प, ब्लड कॅम्प, स्कूल एज्युकेशन रिलेटेड काही विषय आम्ही करतो आहोत. आणि अंत्योदय प्रतिष्ठान हे ITCXशी जुडलेलं आहे, त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून समाजाच्या हितासाठी आणि धर्माच्या माध्यमातून
समाज हित जोडण्यासाठी अंत्योदय प्रतिष्ठाने काम करते.